मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये रात्रीचं जेवण हे हलकं आणि सुपाच्य असावं याबद्दल सांगत असते। तसेच रात्रीचं जेवण हे लवकर संध्याकाळी 7 वाजेच्या आत झालं पाहिजे असं देखील सांगत असते। तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, तर मग असं हलकं सुपाच्य जेवणमध्ये आपण नेमकं काय खावं? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रात्रीच्या जेवणामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करू शकतो जेणेकरून आपलं वजन वाढू नये, वाढलेलं वजन देखील कमी व्हावं, शुगर बीपी हे देखील कंट्रोलमध्ये यावे आणि जर तुम्ही आजारी पडला असाल तर तुमच्यासाठी कोणतं जेवण पथ्यकर आहे याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता नांजेवार। माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी माझ्या चॅनलमध्ये आयुर्वेदातील सिद्धांत तसेच बऱ्याचशा आजारांवर घरगुती आणि आयुर्वेदिक औषधांबद्दल माहिती सांगत असते। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे भविष्यात मी पोस्ट केलेले व्हिडिओ तुम्हाला सहजासहजी बघायला मिळेल। आयुर्वेदामध्ये ज्याप्रमाणे दिनचर्या सांगितली आहे त्याचप्रमाणे रात्रीचर्या देखील सांगितली आहे। रात्रीचं जेवण हे लघु म्हणजे पचायला हलकं, सुपाच्य म्हणजे पचायला अगदी साधं असावं। तसेच जर व्याधी झाली असेल, वजन कमी करायचं असेल तर ते वजन कमी करण्याजोगं, तसेच काही व्याधी असतील तर त्या व्याधीच्या अनुसार अशा प्रकारचं आपलं जेवण असावं। रात्रीच्या वेळी संध्याकाळी आपला जो जाठराग्नी असतो तो दिवसापेक्षा थोडासा मंद झालेला असतो, पचनशक्ती ही थोडीशी कमी असते, त्यामुळे हलका आहार घेणं गरजेचं ठरतं। तसेच आपल्या पोटाला, आपल्या पचन क्रियेला थोडासा आराम द्यावा यासाठी देखील हलका आहार घेणं गरजेचं असतं। जर आपलं संध्याकाळचं जेवण हलकं साधं अशा प्रकारचं असलं तर आपल्याला रात्रीची झोप देखील व्यवस्थित लागते आणि झोप व्यवस्थित झाल्यामुळे सकाळी आपोआप जाग येते, आपला दिवस एनर्जेटिक असतो, दिवस आपल्याला सकाळी उठल्यावर फ्रेश वाटते। तर प्रश्न पडतो की रात्रीचं जेवण कधी करावं? रात्रीचं जेवण हे संध्याकाळी 7च्या आत झालं तर ते आपल्याला व्यवस्थितरित्या पचतं आणि आपल्याला भूक व्यवस्थित लागली असेल तर आपण रात्रीचं जेवण करावं। दुपारचं घेतलेलं जेवण व्यवस्थितरित्या पचलं असेल, आपल्याला कडकडून भूक लागली असेल तर आपण रात्रीचं जेवण करावं। जर दुपारचं जेवण पचलं नसेल तर अशा वेळी रात्रीचं जेवण स्किप करावं किंवा सुपाच्य आणि हलकं जेवण कमी प्रमाणामध्ये खावं। तर हलक्या आणि सुपाच्य जेवणामध्ये सगळ्यात पहिला नंबर लागतो तो हिरव्या मुगाचा। तर हिरव्या मुगाचं कढण बनवून तुम्ही संध्याकाळच्या वेळी घेतल्यामुळे वजन कमी करायला मदत होते। तसेच रात्रीच्या वेळी घेतलेलं मूग डाळीचं कढण हे आपल्या शरीरातील वात, पित्त आणि कफ हे तिन्ही दोष शमन करण्यासाठी, संतुलित करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। तसेच हे कढण आपण घेतल्यामुळे आपल्याला व्यवस्थित पचन होतं आणि झोप चांगली लागते। बऱ्याच वेळा हेवी जेवण केल्यामुळे झोप लागत नाही, वारंवार गॅस होतात, पोटाचा फुगारा होतो, अपचन झाल्यामुळे सुद्धा झोप येत नाही। म्हणून अशा प्रकारचं सुपाच्य हलकं जेवण केल्यामुळे आपल्याला रात्रीची झोप सुद्धा व्यवस्थित लागते। हिरव्या मुगाचं कढण बनवण्यासाठी सालीसकट हिरवी मुगाची डाळ घ्यावी। 1 वाटी मुगाच्या डाळीमध्ये सुमारे 6 वाटी पाणी टाकावे आणि मंद आचेवर ही डाळ शिजवावी। आणि अशा प्रकारे शिजवलेले मुगाचं कढण त्याला तुम्ही तुपामध्ये जिऱ्याची, हिंगाची फोडणी देऊन खाल्ली तर ती अगदी हलकी आणि सुपाच्य ठरते। त्यानंतर दुसरा नंबर म्हणजे जो प्रत्येक डॉक्टर सजेस्ट करतो ते म्हणजे मूग डाळची खिचडी। तर यामध्ये 1 भाग हिरवे मुगाची डाळ आणि 1 भाग जुना तांदूळ असं एकत्र करून त्याची खिचडी बनवावी। त्या खिचडीला हिंग, जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी द्यावी, त्यामध्ये सैंधव मीठ टाकावं आणि पातळ अशी खिचडी तयार करावी। खिचडी तयार करताना सुमारे 6 ते 8 पट पाणी ह्यामध्ये घालावं आणि मग ती खिचडी तयार करावी। अशी पातळ खिचडी डायजेशनसाठी अतिशय हलकी आहे। जर तुम्हाला जुलाब झाले असतील तर अशा वेळी ह्या खिचडीचं जर सेवन केलं तर जुलाब थांबायला देखील मदत होते। तसेच वजन कमी करण्यासाठी सुद्धा जर तुम्ही जुना भात वापरला तर याने सुद्धा वजन कमी व्हायला मदत होते। जर तुम्हाला शुगर असेल, हाय बीपी असेल तर ते कंट्रोलमध्ये यायला सुद्धा मदत होते। आणि जर तुम्हाला रात्रीला व्यवस्थित झोप येत नसेल, ताणतणावग्रस्त असाल, स्ट्रेस असेल तर ते कमी व्हायला देखील मदत होते। त्यानंतर रताळे
सध्या रताळ्याचा सीझन आहे, रताळे सहजासहजी अवेलेबल आहेत. तर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही उकडलेल्या रताळ्यांचा समावेश करू शकता. रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स आहेत, त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते. ज्या लोकांना वारंवार गॅस होण्याचा, अपचनाचा त्रास आहे, पोटफुगीचा त्रास आहे, अशा लोकांसाठी उकडलेलं रताळं हे अतिशय उत्तम ठरतं. रताळे हे गुणाने मधुर आहे, त्यामुळे आपल्या शरीरातील वाढलेला वातदोष कमी करायला उपयुक्त आहे. झोप चांगली लागायला मदत होते आणि भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असल्यामुळे रोज सकाळी पोट साफ व्हायला देखील मदत होते. त्यानंतरची भाजी म्हणजे दुधी भोपळा. दुधी भोपळा हा पचायला अतिशय हलका आहे. दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असतात. ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे अशा लोकांनी रात्रीच्या जेवणामध्ये दुधी भोपळ्याचा समावेश करावा. दुधी भोपळा खाल्ल्याने वजन पण कमी होतं आणि रात्रीच्या वेळेस व्यवस्थित झोप यायला देखील मदत होते. त्यानंतर तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये नाचणीचं सूप देखील बनवून घेऊ शकता. नाचणी हे आपल्या शरीरातील वात आणि पित्त दोष कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे, त्यामुळे आपल्या हाडांची शक्ती, ताकद वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. हाडे बळकट व्हायला, दात बळकट व्हायला उपयुक्त आहे. नाचणी ही आपल्या शरीरातील दाह, जळजळ कमी करायला उपयुक्त आहे. ज्या लोकांना वारंवार पित्ताचा त्रास होत असतो, सारखं अंगामध्ये जळजळ होत असते, हातापायाला जळजळ होत असते, अशा लोकांनी रात्रीच्या जेवणामध्ये नाचणीचं सूप पिलं तर त्यांना ते अतिशय उत्तम ठरतं. जर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस कडकडून भूक लागली असेल तर तुम्ही अशा वेळी प्रॉपर जेवण देखील करू शकता. यामध्ये फळभाज्यांचा समावेश आणि ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा. त्यानंतर जर तुम्हाला संध्याकाळी भूक लागलीच नाही तर अशा वेळी प्रश्न पडतो की जर मग 7 वाजेपर्यंत आपण जेवलो नाही तर झोपेच्या मध्येच आपल्याला जाग येईल, मग भूक लागेल, काहीतरी खायचं मन होईल. तर अशा वेळी आपण संध्याकाळीच दुधाचं सेवन करावं. दूध हे झोप येण्यासाठी अतिशय उत्तम असं औषध आहे. तर 1 ग्लासभर कोमट दुधामध्ये तुम्ही थोडीशी चिमूटभर हळद टाकावी, चिमूटभर जायफळ टाकावी. असं हळद आणि जायफळ घातलेलं दूध तुम्ही जर पिलं तर तुमची भूक देखील शांत होईल आणि अशा प्रकारचं दूध हे पचायला हलकं आहे, निद्राजनन करणारं आहे, म्हणजे चांगली झोप देणारं आहे. तसेच आपल्या शरीरातील वाढलेला वातदोष आणि पित्तदोष कमी करण्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम आहे. परंतु ज्या लोकांना उलटी आणि जुलाब होत आहे अशा लोकांनी संध्याकाळच्या वेळी किंवा जोपर्यंत उलटी जुलाब आहे तोपर्यंत दुधाचं सेवन करू नये. तसेच ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स आहे त्या लोकांनी सुद्धा दुधाचं सेवन करू नये. दूध पिण्यासाठी शक्यतो गाईच्या दुधाचा वापर करावा. जर गाईचं दूध मिळालं नाही तर बकरीचं दूध यूज करावं. म्हशीचं दूध हे पचायला जड असतं, तसेच वजन वाढवण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरू शकतं. रात्रीसाठी दूध हे योग्य आहेत, परंतु दुधापासून बनवलेले पनीर, चीज यासारखे पदार्थ मात्र पचण्यासाठी अतिगुरू आहेत, पचायला अतिशय जड आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी पनीर, चीज यासारखे पदार्थ खाऊ नये. ज्या लोकांना लॅक्टोज इंटॉलरन्स आहे, दूध पिऊ शकत नाही किंवा दूध सहजासहजी अवेलेबल नसेल किंवा गाईचं दूध अवेलेबल नसेल, अशा वेळी तुम्ही नारळ पाणी आणि नारळामधला जो आतमधला गर असतो त्याचं सेवन करू शकता. नारळ पाणी हे त्वरित आपल्याला एनर्जी देणारं आहे, तसेच शरीरातील दाह कमी करण्यासाठी उपयुक्त आहे, आपल्याला हायड्रेट करण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणून जर तुम्हाला उलटी जुलाब होत असेल अशा वेळी सुद्धा ते हितकर ठरतं. तसेच आपल्या शरीरातील पित्त दोष कमी करायला उत्तम आहे. तसेच झोप येण्यासाठी सुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे. तसेच ज्यांना वजन कमी करायचं आहे, ज्यांचे कोलेस्ट्रॉल वाढलेले आहे, ज्यांना हाय बीपी आहे, अशा लोकांनी रात्रीच्या वेळेस साळीच्या लाह्या खाव्यात. साळीच्या लाह्या डायरेक्ट खाव्यात किंवा साळीच्या लाह्या पाण्यामध्ये भिजू घालून मग नंतर त्याचं सेवन करू शकता किंवा दुधामध्ये भिजू घालून मग नंतर त्याचं सेवन करू शकता. आता प्रश्न पडतो की रात्रीच्या जेवणामध्ये काय खाऊ नये. सगळ्यात पहिले बरेच जण रात्रीच्या जेवणामध्ये फक्त सॅलड खातात. कच्चं सॅलड हे पचायला हलकं नसून उलट ते जड असतं, कारण की कच्चे पदार्थ हे नेहमी पचायला जड असतात. म्हणून कच्चं सॅलड कधीच खाऊ नये.
जर तुम्हाला सॅलड खायचं असेल तर तुम्ही मोड आलेले कडधान्य बॉईल करून शिजवून मगच ते खावे. कच्चे कडधान्य पचायला अतिशय गुरू म्हणजे जड असतात. म्हणून जर तुम्हाला भूक कडकडून लागली असेल तरच शिजवलेले उकडलेले कडधान्य तुम्ही खाऊ शकता. आणि भूक नसताना अशा प्रकारे जर कडधान्य खाल्लं तर त्यामुळे पोटामध्ये गॅस होणं तसेच पोट फुगणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात. बरेच जण रात्रीच्या जेवणामध्ये फळांचा समावेश करतात. रात्री फळं देखील खाऊ नये. बरीचशी फळं ही पचायला जड असतात, गुरू असतात, मधुर असतात. त्यांना पचण्यासाठी आपला अग्नी हा तीव्र असणं गरजेचं असतो. म्हणूनच रात्रीच्या वेळेस फळं देखील खाऊ नये. जर तुम्हाला मलावष्टंबाचा त्रास असेल किंवा झोप येत नसेल तर अशा वेळी तुम्ही संध्याकाळच्या वेळी केळी खाव्यात. केळी खाल्ल्यामुळे आपल्याला व्यवस्थित झोप यायला मदत होते, कारण की नैसर्गिकरित्या शरीरातील मेलाटोनिन हार्मोन सिक्रेट करण्याचं काम हे केळी करते. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित झोप लागते. तसेच केळीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असतात. त्यामुळे आपला BP हा कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. म्हणून ज्या लोकांना हाय BPचा त्रास आहे अशा लोकांनी संध्याकाळच्या वेळी केळी खावी. केळी 1 किंवा 2 खावी. जर जास्त प्रमाणात केळी खाल्ली तर आपल्याला सर्दी खोकला होण्याचे चान्सेस असतात, कारण की केळी हे कफ वाढवण्याचं काम देखील करते. तसेच जास्त केळी खाल्ली तर आपलं पोट पचनक्रिया बिघडण्याची शक्यता देखील असते. दुधासोबत कधीही केळी खाऊ नये. बरेच जणांना शिकरण खायची सवय असते, परंतु शिकरण देखील खाणं योग्य नाही. बरेच जण ड्रायफ्रुट्स खातात. तर ड्रायफ्रुट्स पचायला देखील आपला अग्नी म्हणजे आपली पचनशक्ती ही चांगली असणं गरजेचं असतं. म्हणून रात्रीच्या वेळेस ड्रायफ्रुट्स देखील खाऊ नये. ज्या लोकांना भूक चांगली लागलेली आहे परंतु झोप व्यवस्थित येत नाही तर अशा वेळी तुम्ही बदाम, अक्रोड, अंजीर आणि पिस्ता यांचं सेवन करू शकता. बदाममध्ये मॅग्नेशियम आणि प्रोटीन चांगल्या प्रमाणामध्ये असतात. तसेच आपल्या मांसपेशींना आराम देण्याचं काम आणि चांगली झोप येण्याचं काम देतात. म्हणून सकाळी भिजवलेले बदाम तुम्ही संध्याकाळी खाऊ शकता. तसेच अक्रोडसुद्धा आपल्या शरीरामध्ये मेलाटोनिन हार्मोन सिक्रेट करतात, जे झोपेसाठी अतिशय गरजेचं असतं. जर तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये 1 ते 2 अक्रोड प्रमाणामध्ये खाऊ शकता. जर तुम्हाला रात्री अधूनमधून उठल्यावर भूक लागते तेव्हा तुम्ही संध्याकाळीच 1-2 अंजीर खावे. अंजीरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स आणि कॅल्शियमचं असतात. तसेच पचन व्यवस्थित होते आणि रात्री वारंवार लागणारी भूक देखील कमी व्हायला मदत होते. तसेच व्यवस्थित झोप लागण्यासाठी तुम्ही पिस्ता देखील खाऊ शकतात. पिस्ता देखील मेलाटोनिन सिक्रेट करायला हेल्प करतो. पिस्त्यामध्ये लो कॅलरीज असतात, त्यामुळे तुम्ही संध्याकाळी पिस्ता देखील खाऊ शकता. या व्यतिरिक्त जर तुम्ही किशमिश, खजूर, काजू यासारखे जर ड्रायफ्रुट्स खाल्ले तर ते तुमची पचनक्रिया बिघडू शकतात. त्यामुळे पोट फुगणं, गॅसेस होणं आणि रात्रीला व्यवस्थित झोप न लागणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात. कारण की हे सर्व ड्रायफ्रुट्स हे पचायला अतिगुरू आहेत, चवीला अतिमधुर आहेत, अतिस्निग्ध आहेत. त्यामुळे आपल्या पचनक्रियेवर एक्स्ट्रा ताण पडतो आणि पचनक्रिया बिघडू शकते. बरेच जण रात्रीच्या जेवणामध्ये दही खातात. तर दही हे कधीच रात्री खाऊ नये. किंवा बरेच जण दही किंवा दह्यापासून बनवलेले पदार्थ जसे की स्मूदी किंवा सॅलडमध्ये दह्याचा यूज करतात. तर तसं देखील करणं टाळावं. या व्यतिरिक्त रात्रीच्या जेवणामध्ये तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, गोड साखरेचे पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ आणि मैद्याचे पदार्थांचं सेवन करणं देखील टाळावं. बरेच जण रात्रीच्या जेवणानंतर कोल्ड ड्रिंक्स घेतात, आईस्क्रीम खातात. असं देखील करणं टाळावं. तर बरेच जण रात्रीच्या जेवल्यानंतर जेव्हा फिरायला जातात, इव्हिनिंग वॉक करतात, तेव्हा चॉकलेट खातात. तर ते देखील करणं टाळावं. जर तुम्हाला अजिबात भूक नसेल, पोट फुगलेलं असेल, गॅसेस होत असतील, पोट साफ न होण्याची समस्या असेल तर अशा वेळी तुम्ही रात्री झोपायच्या आधी 1 कपभर कोमट पाण्यामध्ये 1 चमचा त्रिफळा पावडर टाकून ते प्यावं आणि मग झोपावं. त्यामुळे सकाळी पोट साफ व्हायला मदत होते, रात्रीची झोप व्यवस्थित लागायला मदत होते, गॅसेस कमी व्हायला मदत होते. आणि त्रिफळा पावडर ही आपल्या
ओव्हरऑल हेल्थसाठी, आपल्या आरोग्यासाठी हितकर आहे, डोळ्यांसाठी देखील हितकर आहे. तर अशा प्रकारे आपण रात्रीचं जेवण हे जेवण आहार म्हणून न घेता औषध म्हणून सेवन करावं. त्यामुळे आपल्याला ते आहार, ते जेवण व्यवस्थित पचतं, त्यामुळे झोप आपल्याला व्यवस्थित लागते आणि वेळेवर सकाळी जाग येते. आणि सकाळी लवकर उठल्यामुळे मलमूत्र विसर्जनास देखील त्रास होत नाही आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला एक स्फूर्ती येते, ऊर्जा येते आणि त्यामुळे आपला पूर्ण दिवस हा व्यवस्थित जातो. तर अशा प्रकारे आपण काय खातो त्याचा इफेक्ट आपल्या पूर्ण बॉडीवर, आपल्या मनावर देखील होत असतो. म्हणून तुम्ही ठरवा की तुम्हाला काय खायचं आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. नमस्कार.